या जाळ्याला आपण कुठे कुठे डॅमेज करतो आणि त्याच्यामुळे तिथला इंद्रियाचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे आणि त्यासाठी मी काय करायला पाहिजे, इंद्रिय वाढीसाठी आपण काय करू शकतो। जे इंद्रियाची वाढ ही जी आपली नैसर्गिक असू शकते, अनुवंशिक असू शकते, किंवा ज्या वयामध्ये तुमची ग्रोथ होत होती त्या वयामध्ये तुम्हाला पेनाइल हार्मोन्स कसे मिळाले, तुम्हाला म्हणजे असं वाटत असतं की माझं इंद्रिय खूप लहान आहे। नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे। इंटरेस्टिंग यासाठी आहे की माझ्याकडे जे काही पेशंट येतात 10 पैकी 9 पेशंट कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब माझं इंद्रिय खूप लहान आहे आणि त्यासाठी मी काय करायला पाहिजे। त्याच विषयावर आपण आज या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन करूया की इंद्रिय वाढीसाठी आपण काय करू शकतो। मित्रांनो, मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन, काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन देण्याचा या माझ्या यूट्यूब चॅनलद्वारा नेहमी प्रयत्न करत असतो। खरोखर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे 2 व्हिडिओ मिळत राहतील आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे हा खूपच इंटरेस्टिंग विषय आहे। केव्हा ना केव्हा पुरुषांना आपल्या आयुष्यामध्ये असं वाटत असतं की माझं इंद्रिय खूप लहान आहे आणि हे स्वाभाविक आहे, कारण केव्हा केव्हा आपण काही रील्स बघून किंवा काही इरोटिक व्हिडिओज बघून आपण कंपेअर करतो, किंवा आपल्या मित्राकडे बघून, किंवा आपल्या जेव्हा युरिनलला जातो आपण एक दुसऱ्याचं बघून केव्हा ना केव्हा आपण कंपेअर करतो आणि आपल्याला असं वाटत असतं की यांच्यापेक्षा आपलं इंद्रिय खूप लहान आहे। आणि खरोखर स्वाभाविक आहे, कारण की आपला म्हणजे एक स्वभावच आहे, आपण एक दुसऱ्याला कंपेअर तर करतच असतो। दिसण्यामध्ये म्हणा किंवा कमाईमध्ये म्हणा किंवा कशामध्ये आपण कंपेअर करत राहतो, तो आपला एक स्वभावच असतो। पण तुम्हाला मी सांगतो की बऱ्याच लोकांमध्ये ही एक गैरसमज पण होऊ शकते। जे इंद्रियाची वाढ ही जी आपली नैसर्गिक असू शकते, अनुवंशिक असू शकते, किंवा ज्या वयामध्ये तुमची ग्रोथ होत होती त्या वयामध्ये तुम्हाला पेनाइल हार्मोन्स कसे मिळाले, तुम्हाला म्हणजे ग्रोथ हार्मोन कसे मिळाले, तुम्हाला व्हिटॅमिन्स वगैरे कसे मिळाले, तेव्हा काही डिफिशियन्सी होती का, किंवा टेस्टोस्टेरॉन हार्मोनची डिफिशियन्सी होती का, या सगळ्या गोष्टीवर याची आपल्या इंद्रियाच्या वाढीसाठी अवलंबून असतात। तर आता इंद्रियाची वाढ ही जर खरोखर खुंटलेली असेल तर बऱ्याच लोकांमध्ये मी असं पण ऑब्झर्व केलेलं आहे की जास्त जे फॅटी लोक असतील त्यांच्यामध्ये इंद्रियाची वाढ खुंटलेली असते। कारण काय असतं की चरबी वाढल्यामुळं काय होतं की इंद्रियाचा रक्तपुरवठा थोडासा हॅम्पर होतो आणि त्याच्यामुळं तिथं जितके जास्त ग्रोथ हार्मोन्स मिळायला पाहिजे तितके मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांच्या इंद्रियाची वाढ कमी होताना मला दिसून येते। आणि दुसरी गोष्ट की तुमची एक समज असते की मी जास्त खूप हस्तमैथून केल्यामुळं माझ्या इंद्रियाची ग्रोथ कमी झाली, तर याला पण एक म्हणजे मुख्य कारण काय असतं की आपण जेव्हा केव्हा हस्तमैथून करतो ते खूप फास्ट करतो आणि हे जे इंद्रियाचं जाळं असतं या जाळ्याला आपण कुठे कुठे डॅमेज करतो आणि त्याच्यामुळे तिथला इंद्रियाचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं आपल्या इंद्रियाची वाढ खुंटून जाते। मग आता यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की ज्या लोकांना असं वाटतं की आपल्या इंद्रियाची साईज कमी आहे त्यांनी आजपासूनच किगल एक्सरसाइज चालू करून टाका। आता किगल एक्सरसाइज करायचं सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जेव्हा केव्हा तुम्ही युरिनलला जाता तर स्टॉप जे फ्लो करता त्याला 1 2 3 बोला, स्टॉप करा, अजून फ्लो सोडा, 1 2 3 बोला, अजून स्टॉप करा, अजून फ्लो सोडा। असं तुम्ही 8 ते 10 वेळा लघवीला जात असाल आणि 8 ते 10 वेळा किगल एक्सरसाइज करत असाल तरी सफिशियंट आहे। एक दुसरी गोष्ट, जर तुमची जर खालची जर चरबी वाढलेली असेल तर त्या चरबीसाठी जे काही यूट्यूबवर ॲप्ससाठी जे काही व्यायाम सांगितले असतात ते व्यायाम तुम्ही नक्कीच करा, जेणेकरून तिथली चरबी कमी झाली पाहिजे आणि चरबीमध्ये आत गेलेलं इंद्रिय थोडंसं बाहेर निघायला पाहिजे, हे पण तुम्ही इतकं लक्षात ठेवा। त्यासाठी तुम्हाला ॲप्स एक्सरसाइज किंवा खालच्या पोटाचे एक्सरसाइज जे काही असतील यूट्यूबवर ते तुम्ही नियमितपणे करा। तिसरी गोष्ट की कोणतंही आपलं अल्फाजन ऑइलसारखं एक ऑइल घ्या, एक 4 ते 5 थेंब आपल्या इंद्रियावर टाका, 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी थोडं ओढून आणि थोडं दाबून आणि थोडं असं म्हणजे जल्किंग करून असं मसाज करा, 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी। आणि चौथी गोष्ट की माझ्या क्लिनिकला जे पेनाइल एक्सरसाइजर आहेत ज्याला आम्ही अल्फा पंप म्हणतो, ह्या पंपचा वापर केल्यामुळं काय होतं की ज्या की तुमच्या इंद्रियाच्या अवतीभोवती नसा आहेत त्या ओपन होतात, तिथला रक्तपुरवठा वाढतो आणि आपल्या इंद्रियांच्या स्नायूंना चांगला व्यायाम देतं आणि त्याच्यामुळे पण आपल्याला चांगली ग्रोथ दिसून येते। तर या 4-5 जर गोष्टी केल्या
तर मला वाटतं की जे काही तुम्हाला वाटत असेल की तुमचं इंद्रिय लहान आहे हे दूर करण्यासाठी हे नक्कीच मदत करतात. पण जर हेरिडिटरी असेल किंवा सायकोलॉजिकल असेल किंवा हार्मोनल लेवलवर काही असेल तर त्यासाठी तुम्हाला आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काही ना काही उपचार करून घ्यावे लागतात. हार्मोनल थेरपी करून घ्यावी लागते, केव्हा केव्हा शॉकवे थेरपी करून घ्यावी लागते, केव्हा केव्हा फिशर थेरपी करून घ्यावी लागते, किंवा आपले जे काही फिलर असतात ते फिलर त्याच्यामध्ये टाकावं लागतात. तर अशा बऱ्याच ॲडव्हान्स थेरपी पण आमच्या क्लिनिकला आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा पण तुम्ही बेनिफिट घेऊन तुमच्या इंद्रियाला थोडंफार तुम्ही चांगला आकार देऊ शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमचा इंद्रियाचा आकार लहान आहे तर नक्कीच माझ्या क्लिनिकला कोणत्याही माझ्या ब्रँचला तुम्ही संपर्क साधून तुम्ही केव्हाही माझी व्हिजिट घ्या, भेटा आणि चांगलं डिस्कशन करा आणि त्यानंतर चांगले प्रकारचे उपचार करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.